स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. आता सध्या जे मानसिकता आहे मुलांमध्ये, तर ती दुसरी तिसरी कोणती नसून पहिली जी आहे मानसिकतेमध्ये ती आहे भीती. अगदी कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्या मनात जे काही निर्माण होतं ते म्हणजे पहिल्यांदा काही गोष्ट करायची असेल ती म्हणजे भीती. आता भीती तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत लोकांच्या, की एक जण म्हणला की सर आता तर मला असं वाटतं की माझं सर्व अभ्यासाचं साहित्य, ज्याला आपण मराठीमध्ये एक शब्द वापरतो चमू गबाळ म्हणजे उचलावं आणि घरी जावं, कारण आता सर मला वाटत नाही की मी हे मुख्य परीक्षेची तयारी करू शकेल. ह्या असं म्हणणाऱ्या माझ्या मित्रांनी असा विचार केला का की अरे परीक्षेचा सिलेबस काय आहे आपण ते पाहूया, त्याचे आपण ते जे वर्णात्मक मध्ये आपल्याला जे 3 किंवा 4 प्रश्न आपल्याला लिहिण्याची गरज पडेल, तर 3-4 प्रश्न लिहिता आपल्याला येऊ शकतात का? नाही. पण त्याच्या आधीच मनात काय भीती, मी करू शकतो का? हा जर साधा सोपा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर याचं उत्तर अनेकांच्या मनात नाही असं येईल का? तर ते एकतर आर्ट्स मीडियम मधून आलेले असतील किंवा त्यांच्या मनात एक भीती निर्माण होईल की मी UPSC मुलांसोबत कसं कॉम्पिटिशन करणार आहे. हा, सर्वात सांगायचं खरं म्हणजे ही सगळ्यात मोठी भीती, की आता जी मुलं सुरुवातीपासून UPSC करतात हीच मुलं MPSC मध्ये पास होणार. हे असं काही गरजेचं नाहीये. का नाहीये? कारण मी अशा खूप मुलांचे पेपर पाहिले आहेत की ज्यांचं मराठीमधील हस्ताक्षर एवढं सुंदर आहे किंवा ज्यांची विचार करण्याची जी क्षमता आहे, ज्याला आपण अनालिटिकल एबिलिटी पण म्हणतो, ही पण खूप सुंदर आहे. पण विषय काय होतो की घाबरणे. त्यामुळे ह्या ज्या क्षमता आहेत त्या आपल्याला मानता येत नाही. तुम्हाला माहिती का, अध्यात्मामध्ये एक रामायणामधले एक भाग आहे की ज्यावेळेस हनुमंताला तो खूप ऋषींना लहानपणी नटखट असताना खूप ऋषीमुनींना त्रास द्यायचा आणि त्याला अगदीच एवढ्या पॉवर्स होत्या की त्या पॉवरचा उपयोग सकारात्मक गोष्टीं कसं करावा हे त्याला बिचारायला माहिती नव्हतं. पण जसं त्यावेळेस एका ऋषींनी त्यांना शाप दिला होता की ज्या वेळेस तुला गरज पडेल त्यावेळेस मात्र तू ह्या पॉवरचा वापर करू शकशील असं नाही. ठीक आहे, तुला तुझ्या पॉवरचा विसर पडेल आणि मग तुला कोणीतरी तिसऱ्यानी किंवा दुसऱ्यानी तुला त्याची आठवण जेव्हा करून दिली जाईल की तू मारुतीराय आहेस, पवनपुत्र आहेस, तुला एवढे सर्व वरदान आहेस, तू जे इम्पॉसिबल आहे तेही पॉसिबल करू शकतो. आणि त्यानंतर मारुतीरायाला त्या गोष्टी कळायच्या आणि मग ते कार्य अगदी सहज सोपं, म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यांनी संजीवनी पर्वत उचलून आणला होता किंवा त्यांनी अजून काय काय केलं, कारण रामायण आपल्या सर्वांना परिचित आहे. तसंच अगदी आपलंही आहे, कारण ही भीती आणणारे अनेक घटक आहेत. त्या घटकामध्ये जसं की वाढते वय. ठीक आहे, जर वाढते वय आणि घरचं काही बॅकग्राऊंड नसेल आणि MPSC UPSC हाच एक मार्ग वाटत असेल तर अशा अनेक माझ्या विद्यार्थी मित्रांना याची भीती वाटते, कारण ती तशी मलाही वाटायची. त्यानंतर दुसरं जे आहे की आपल्या सोबत असणारे आपली मित्रमंडळी, मित्र मैत्रिणी, हे सर्व ह्या भीतीचे घटक आहेत. ठीक आहे, की हे मित्रमंडळी आपल्या सांगतात, जसं की मला पण काही वेळा म्हणजे अनेक वेळा सांगण्यात आलं की अरे तू MPSC कर, तू MPSC करू शकतो, तू UPSC करू शकत नाही कारण तू अजूनपर्यंत एकही पूर्व परीक्षा पास नाही. मग तू एकदाही पूर्व परीक्षा जर पास नसेल तर तू UPSC कसा करू शकशील? ठीक, पण ज्यावेळेस मी मुख्य परीक्षेसाठी पात्र झालो त्यावेळेसच मी ठरवलेलं होतं की आता आपल्याला मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळाली आहे, तर मग ती संधी ही सुवर्ण संधी आहे आपल्या आयुष्यातील, ज्यासाठी आपण गेले 7 वर्ष धडपडत राहिलो, प्रयत्न करत राहिलो आणि आता त्या संधीचं आपल्याला सोनं करायचंय. मग ते सोनं करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे होतं ते म्हणजे भीती मी मनातून काढून टाकली, वाढत्या वयाची चिंता कमी केली. जे मित्र मला पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक विचार देत होते त्यांना मी माझ्या लाईफमध्ये ऍड केलं. जी लोक मला निगेटिव्ह विचार देत होते त्या लोकांना मी माझ्या लाईफमधून थोडंसं काही काळासाठी मायनस केलं. आता हे मायनस करण्यामागचं कारण काय? कारण आपल्या सर्वांच्या मनामध्ये तुम्ही बघताल की एक म्हणजे चालण्यासाठी लागणारी जी एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, जी आजकाल आपण अनेक लोक अध्यात्माच्या पासून खूप दूर आहात आणि आपण अध्यात्माला
ओल्ड ट्रेडिशन, ओल्ड फॅशन, देन सुपरस्टिशियस, असे काही खूप खूप छान छान नावांनी आपण त्यांच्याविषयी बोलतो. पण जसं माझे सद्गुरू आहेत अभिषेक वैरागी, तर त्यांना आदिगुरु म्हणतो आम्ही. तर त्यांनी ज्यावेळेस म्हणजे मलाही ह्या विचार होते, पण ज्यावेळेस त्यांनी मला अध्यात्माची खरी ओळख करून दिली आणि ध्यान, नाम आणि मौन ही शिकवण दिली. आता तुम्हाला आध्यात्मिक बनवण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये, पण ह्या गोष्टी मला मदत केल्या म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जर आपण शांतपणे ध्यान एका ठिकाणी जर एकाग्र केलं, चित्त केलं, एकाग्र ठिकाणी एकाग्र चित्ताने फोकस केलं, तर आपल्याला भीती नावाचा जो विषय आहे तो आपल्या आयुष्यातून हळूहळू करत कमी होतो. तूप खाल्लं का रूप येत नसतं आपण जसं म्हणतो, तसं लगेचच मी मेडिटेशन करायला लागलो तर मला ही भीती माझ्या मनातून गेली पाहिजे असं लगेचच फळ अपेक्षित नाही करायचं. किंवा ज्या आपण देवतेला मानतो तिचं आपण नाव घेतो, हे कशासाठी? की जेणेकरून तुम्ही रिलॅक्स होता. आणि मौन, जेवढं आपण मौन राहतो, तर इफ यू लुक इन टू द सायन्स देन इट विल टेल यू, हे तुम्हाला हे सांगेल की तुम्ही तुमची एनर्जी ही मोठ्या प्रमाणात वाचवू शकता. आणि ही जी एनर्जी आहे ही तुम्हाला मदत करते थोडा एक्स्ट्रा वेळ अभ्यास करण्यासाठी. पहा, आता ह्याचं जर उदाहरण किंवा एक्सपेरिमेंट जर म्हटलं आपण, तर तुम्ही बघा, आपण अनेकदा मित्रांसोबत बसतो, उठतो वगैरे, अनेक गोष्टींमध्ये चर्चा करतो आणि त्यानंतर अभ्यास करण्याची इच्छा होत नाही. आपण जातो, एक साधारणतः संध्याकाळचा जर विषय असेल तर संध्याकाळच्या कट्ट्यावरच्या गप्पामुळं, आणि त्यानंतर आपण लगेचच अभ्यासाला काही बसत नाही. एक अर्धा पाऊण तास बसतो, भूक लागते, डबा खातो, बॅग उचलतो आणि रूमवर जातो आणि झोपतो. म्हणजे आपण किती आपला जो कन्स्ट्रक्टिव्ह टाइम आहे जो यूज करू शकलो असतो, तो केवळ ह्या एका गोष्टीमुळे, भीतीमुळे, आणि त्या भीतीमुळे एक आपण चर्चेमध्ये एनर्जी वाया घालताना आपला हा सगळा जो एक्स्ट्रा टाइम आहे तो आपला जातो. मग हे करण्यासाठी ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, तर तुम्ही याच्यामध्ये आता जसं मराठीत सांगितलं तर लोकांना ते थोडंसं चुकीचं वाटतं, तर तरी पण तुमच्यासाठी सोपं करण्यासाठी त्याला आपण मेडिटेशन म्हणूया, जे तुम्हाला सर्वांना हेल्प करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेइंग काम अँड कूल, जे तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी गेन करायला मदत करेल. तर आपण ह्या 2 एक त्याच्या थेरपीत आहेत असं म्हणूया, की जे तुमच्या मनातील भीती घालवायला विचार करेल. आता दुसरं जर बोलायचं झालं की गॉसिपिंग मानसिकतेमध्ये, ठीक आहे, अनेक लोकांनी आपण बघितलं आहे की ज्यांनी युपीएससीची मुख्य परीक्षा दिली असेल, किंवा जे काही कदाचित माझ्यासारखे सिलेक्टेड पण कॅन्डिडेट्स असतील वगैरे, आणि ते काही काही गोष्टी आपल्याला सांगून जातात, नाही का, अरे नाही खूप आहे, मी तर एवढा अभ्यास केला, अरे नाही मी खूप एवढं मटेरियल वाचलं, तुला एवढं सोपं वाटतं का, अरे मी एवढी वेळेस तयारी केली तरी पण मला मुख्य परीक्षा मी पास नाही झालो, आणि अरे मुख्य परीक्षा माझी काही मार्कांनीच गेली होती, तू काय वाचतोस, तू हे वाचतोस का, अरे नाही ह्याचा काय उपयोग नाहीये वगैरे. असे प्रकारच्या अनेक स्वरूपातून, अनेक माध्यमातून आपल्या मनामध्ये किंवा आपल्या सोबत आपण गॉसिपिंग करतो. आणि ही गॉसिपिंग आपल्यामध्ये जर काही रिझल्ट मध्ये येत असेल तर इट विल रिड्यूस युअर कॉन्फिडन्स. आता कॉन्फिडन्स आपण बघता लहानपणापासून सायकल खेळण्यापासून ते पाण्यात पोहण्यापर्यंत, तर घरी एमपीएससी सारख्या किंवा युपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण बॅग भरून पुण्याला येईपर्यंतच्या निर्णयामध्ये जर आपल्याला काही महत्वाचं ठरलं असेल तर तो म्हणजे हा कॉन्फिडन्स. आपण परीक्षेच्या पुढे जातो म्हणजे काय, की अरे मला परीक्षा पास व्हायची आहे, अरे मला अधिकारी व्हायचंय, अरे मी एवढ्या मार्कांनी झालं पाहिजे, अरे माझ्या घरच्यांमध्ये मग असं होईल, मग गावामध्ये असं होईल, मग अजून बरंच काय काय, लाल दिव्याची गाडी अँड ऑल. बट त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक बेसिक गोष्ट विचारतो, की पहिल्यांदा म्हणजे परीक्षा, मग अभ्यास, मग तयारी, ह्या सगळ्या गोष्टींना जर बेसिक काही गोष्ट हेल्प करत असेल तर ते आहे तुमचा कॉन्फिडन्स, तुमचे विचार, ठीक आहे, तुमची मनाची सकारात्मकता. आता मी याविषयी का बोलतो हेही तुम्हाला मी सांगतो, कारण मी स्वतःच्या उदाहरणातूनच तुम्हाला अनेकशा गोष्टी सांगू इच्छितो. कारण तुमच्यासमोर हे मी असं एक जिवंत उदाहरण आहे
कारण माझी अशी इच्छा नाहीये की तुम्हाला माझ्यासारखे 7 वर्ष किंवा 8 वर्ष वाट पाहण्याची वेळ येऊ. पण ह्या गोष्टी कुठेतरी कमी होत्या, म्हणून माझ्या विकनेसेस होत्या आणि ह्या विकनेसेसमुळे मला हा एवढा मोठा कालावधी लागला. तो कालावधी किंवा तशी वेळ आपल्यावरती येऊ नाही म्हणून ह्या सर्व ज्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला हेल्प करतील, ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये एक्स्ट्रा टाइम टाकायला मदत करतील, त्या सर्व मी आपल्यासमोर मांडत आहे. वाचायला गेलं, ऐकायला गेलं तर फार सोपं. हे कुठं ना कुठं कोणी मोटिवेशनल स्पीकर अँड ऑल सांगत असतं किंवा तो थोडंसं एक्झॅगरेट करून सांगतो, एक खूप चांगले अशी उदाहरणं देऊन सांगतो. पण ह्या गोष्टी जर आपल्या मनामध्ये जर आल्या तर मी खरं सांगतो की आपल्याला खूप हेल्प होईल. मला माझा टाइम आठवतो की जसं मी तुम्हाला थोडंफार उदाहरण दिलं, मला काही म्हणणारे व्यक्ती होते आणि माझ्या मनातील विचार की आता घरचे काय म्हणतील, आता घरचे साथ देणार नाहीत, वय वाढलं आहे, मग मी एखादा जॉब घेऊ का? मग मी जॉब घेतला तर मग त्या जॉबमध्ये करता करता मी एमपीएससी आणि किंवा युपीएससी तयारी कशी करू? अरे बट ठीक आहे, ते पण करेल मी वगैरे, पण वय पण वाढलंय, लग्न पण करायचंय, माझ्यासोबतच्या मुलांची लग्न झाले किंवा माझ्यासोबतच्या मुलींची लग्न झाली. आता त्यांच्या लाईफमध्ये आपण बघतो फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती वगैरे त्या पोस्ट टाकतात किंवा व्हॉट्सअपला आपल्याला हाय म्हणून पाठवतात आणि आपल्या जो जोश असतो अभ्यास करायचा तो थोड्या वेळात थंड करून टाकतात आणि लगेच आपण आपल्या विचार विश्वामध्ये आपण एवढं गुंतून जातो की आपण ध्येयापासून परावृत्त होतो किंवा आपल्या ध्येयाची आपल्याला जाणीव होत नाही. म्हणजे ही एकटी गॉसिपिंग आपल्याला कुठे घेऊन जाते. गॉसिपिंग असावी नाही असं नाही, बट गॉसिपिंग म्हणण्यापेक्षा मी त्याला म्हणेल डिस्कशन, आणि त्याला मी कन्स्ट्रक्टिव्ह डिस्कशन असं म्हणेल, नॉट अ डिस्ट्रक्टिव्ह वन. गॉसिपिंग ही टू अ सम एक्सटेंट इट इज काइंड ऑफ अ डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी, बट ज्यावेळेस डिस्कशनची गोष्ट येते ती असते सकारात्मक, की ज्याच्यामध्ये आपण चांगल्या लोकांशी भेटतो, उठतो वगैरे. जसं अध्यात्म म्हणलं, अध्यात्मासोबत थोडा टाइम घालवतो, माइंड रिफ्रेश करतो आणि मग पुन्हा आपण आपलं जे कायम आपल्या समोर काही लक्षात ठेवायचं असेल आपल्याला, ते आहे आपलं ध्येय. की आणि एक प्रश्न स्वतःला नेहमी विचारायचा आपल्याला आहे, तो आहे व्हाय आर यू हिअर. हे ध्येय माहिती असेल आणि ह्या प्रश्नाचा जर विसर नाही पडला तर मला असं वाटतं ना, तर अवघड असं काही वाटण्यासारखं नाही. कारण हा प्रश्न नेहमी तुम्हाला जो एक पाऊल मागं पडतं ना, तर ते एक पाऊल पुढे ढकलण्यासाठी हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे. आता गॉसिपमध्ये आपण म्हटलं मनाची सकारात्मकता, आपण हे पाहूया. आता पुन्हा तेच की ज्यावेळेस आपण गॉसिपिंग करतो त्यावेळेस कॉन्फिडन्स लो होतो, विचार विश्व सुरू होतं. त्यावेळेस जर तुम्हाला जर तुम्ही प्रश्न विचारला तर तुमच्या मनाची सकारात्मकता ही तुमच्यामध्ये निर्माण होईल. पण अगेन त्या ठिकाणी सुद्धा जर भीती आली तर त्याला आपल्याला स्वतःला थांबवायचंय. कारण याच्यासाठी यू नीड टू बी, इफ नॉट देन पॅशनेट. ठीक आहे. कारण पॅशनेट असल्याशिवाय आपल्याला जी सकारात्मकता आहे ती टिकवता येणार नाही. त्यासाठी लागणारे जे एक्स्ट्रा एफर्ट्स आहेत तेही कदाचित टाकता येणार नाही. तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जसं माझ्या केसमध्ये ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं आणि अनेक ठिकाणी मग मी आता सध्या मला बोलवणं येतं, मी जातो, तर मला एक्सक्यूज मी, मला एक प्रश्न खूप कॉमन असतो. तो म्हणजे एक की सर तुम्ही 8 वर्ष टिकले कसे? हा 8 वर्ष कालावधी लोकांना युजलेस, काही वेस्ट ऑफ टाइम वाटतो. बिकॉज देर आर सो मेनी पीपल हु विल टेल यू इट इज नॉट वर्थ टू गिव्ह युअर लाईफ मोर दॅन 5 or 6 years फॉर दिस कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड. म्हणजे ह्या स्पर्धासाठी आपल्याला आपल्या आयुष्याचे 5-6 वर्ष खर्च करणं योग्य नाहीये. आणि तेही बरोबर असतील, मी काय त्यांना चुकीचं म्हणणार नाही. बट जसं की प्लॅन बी नावाची जी गोष्ट आहे, जो आपण सुरुवातीपासून जर रेडी ठेवला, जसा माझाही होता, ठीक आहे, तर प्लॅन बी रेडी असेल तर 8 वर्ष देणं काही अवघड नाही. कारण प्लॅन ए जो आहे आपला स्पर्धा परीक्षा, तो फेल जरी झाला तर प्लॅन बी आपल्याला तारणार आहे. बट प्लॅन बी मध्ये आपण एवढं सिक्युअर होता कामा नये की आपल्याला प्लॅन ए चा विसर पडेल. कारण हे आपलं मूळ ध्येय होतं. काही काळ मी भारतीय लष्करामध्ये अधिकारी म्हणून माझी ज्यावेळेस निवड झाली होती 2007 ते 2010, आणि मी आपल्या मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग याचा एक कॅडेट होतो. तर त्यावेळेस आम्हाला ट्रेनिंगच्या अनेक ऍक्टिव्हिटी मधून देशासाठी लढण्याची, मातृभूमीचं ऋण फेडण्याची, आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचं आपण देणे लागतो, जे मला माझ्या श्री गुरूंनी किंवा सद्गुरूंनी पण शिकवलं.
तर ह्या गोष्टी माझ्या ऍट द बॅक ऑफ माय माइंड होत्या. ठीक आहे, नेव्हर एव्हर गिव्ह अप खूप महत्वाचं आहे. आपल्या समोर अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी ह्या गोष्टी स्वतः प्रूव्ह करून दाखवल्या. ठीक आहे, मग ही मानसिकता गरजेची आहे. अहो, तुम्ही म्हणाल की सर मग परीक्षेसाठी आपल्यासाठी हे पण महत्वाचं आहे की परीक्षेसाठी आपल्याला स्टडी मटेरियल अभ्यासाचं आहे. तुम्ही अभ्यासाचं सांगा किंवा तुम्ही आम्हाला तुमची स्ट्रॅटेजी सांगा, तुम्ही तुमचं टाइम प्लॅनिंग सांगा. पण तुम्ही सांगा, जर आपला मित्र जेवढा आहार घेतो तेवढा आहार आपण घेतो का? किंवा अजूनच जायचं म्हणलं तर एखाद्या व्यक्तीमध्ये जसं आर्चरीमध्ये आपल्याकडे काही नवीन अशी उदाहरणं आहेत किंवा मेरी कॉमचं बॉक्सिंगमध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो किंवा रेसलिंगमध्ये साक्षी मलिक असतील वगैरे, असे खूप खूप मोठी मोठी काही काही नावं आहेत. काही काही आपले बिलियर्ड्स मध्ये पण खेळाडू आहेत, पंकज आडवाणी सारखे. तर यांच्याशी आपण तुलना म्हणजे यांच्यासारखं आपण करू शकतो का? म्हणजे सांगायचं एकच आहे की जशा व्यक्ती परत्वे किंवा त्या पद्धतीने व्यक्तीच्या अंगी वेगवेगळे गुण असतात आणि त्या गुणांप्रमाणे ती व्यक्ती स्वतःला जे सूट होईल त्याप्रमाणे तुम्हाला टाइम प्लॅनिंग टाकतो त्यांचं. ठीक आहे, किंवा त्याची तो स्ट्रॅटेजी बनवतो. एक विनिंग स्ट्रॅटेजी जी असते, जर एकच विनिंग स्ट्रॅटेजी असते तर अनेक रेकॉर्ड्स मोडले असते का? नसते. ठीक आहे, तर ते जे रेकॉर्ड्स आहेत ते मोडतात किंवा रेकॉर्ड्स आर मेड टू बी ब्रोकन फॉर असं म्हणलं जातं. तर ते एका गोष्टीसाठी म्हणलं जातं, कारण आपण आपल्या ज्या पंखाची जी ताकद आहे जोपर्यंत आपण ती वाढवत नाही, जोपर्यंत आपण उंच अशा आकाशात भरारी घेण्याचा प्रयत्नही करत नाही, तोपर्यंत कुठेतरी आपण सरपटतच राहणार आहोत. मग यासाठी जर काही गरजेचे असेल तर ती म्हणजे तुमचं मानसिकता आणि त्यातले काही ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला म्हटलं की आपलं जे मनाची भीती आहे किंवा गॉसिपिंग आहे हे काढून टाकणं फार गरजेचं आहे. किंवा याविषयी जर अजून एक सांगायचं झालं की आता सध्या ज्या लोकांनी, जसं मी पण खूप वर्षापासून होतो, ज्यांचे 4 ते 5 अटेम्प्ट झाले आहेत. ठीक आहे, ज्यांनी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास केला, ज्यांचं वय एज फॅक्टर हा आता त्यांच्यासाठी प्रॉब्लेम करायला लागला आहे आणि घरच्यांचेही त्यासाठी फोन यायला लागले आहेत किंवा घरचे म्हणायला लागले की अजून किती दिवस करणार आहेत, किंवा जसं माझ्या बाबतीत म्हणलं जातं की तो पुण्याला जाऊन किंवा ती पुण्याला जाऊन खरंच अभ्यास करते का. तर अशा सगळ्या गॉसिपिंग आणि अशा सगळ्या विचार ज्यांच्या पाठी किंवा ज्यांच्या मागे लागले आहेत, तर ह्या सगळ्या लोकांना मला सांगू इच्छितो की मुळात म्हणजे हे मनातून काढून टाका की मी एवढे अटेम्प्ट झाले आणि मी एवढ्या वयाचं झालो. कारण का, आता नवीन जो पॅटर्न असणार आहे त्या पॅटर्नला ज्या कुणाची ऑब्जेक्टिव्ह वरती कमांड असेल किंवा जे आपण ज्यांना पोस्ट होल्डर म्हणतो, अशी सर्व सन्माननीय जे आपल्या प्रशासनात असणारे जे काही अधिकारी वर्ग आहे की जो पुन्हा रँक इम्प्रूव्ह करून डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, काही DYSP साठी सुद्धा प्रयत्न करतात. म्हणजे क्लास 1 पोस्ट साठी जी मुलं तयारी करतात आणि ज्यांचं आधीच सिलेक्शन झाल्यामुळे मनात एक सिक्युरिटीची भावना असते आणि ह्या लोकांना चांगले मार्क्स मिळतात. जसं की 2019ची मेन्स मला आठवते, ज्यावेळेस मला टोटल स्कोर 417 होता विथ सिली मिस्टेक्स ऑफ अराउंड 66. 4 पेपर्स मध्ये एवढ्या सिली मिस्टेक्स होत्या. आता ह्या सिली मिस्टेक्स एवढ्या का झाल्या? कारण तेच पुन्हा जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, मानसिकता, वय जास्त झालं, अरे आपल्यासोबत आता टॉपर्स अभ्यास करणार आहेत, अरे त्यांनाच पोस्ट मिळेल, आपल्याला भेटेल का नाही, किंवा अजूनच काही झालं तर अरे आपल्याला तेवढं वाचून झालंच नाही किंवा आपली तेवढी रिव्हिजन नाही झालेली, अशा अनेक विचार. पण त्याचं नुकसान काय झालं? 66 मार्क्स. ठीक आहे, आता यातले मी 30 मार्क्स जरी पकडले तरी पण माझे 40 मार्क्सनी मी डाऊन झालो होतो. म्हणजे एक 26 चुका होतातच 700 प्रश्नांमध्ये, तरी पण 400 आणि इथे झाला असा 457 स्कोर. म्हणजे ऍटलीस्ट मला इंटरव्ह्यू कॉल भेटला असता, कारण त्यावेळेस ओबीसी कट ऑफ होता 431. तर तो भेटला असता मला, पण तो तसा काही भेटला नाही. आणि म्हणून आता हे जे 4th 5th अटेम्प्ट वाले आहेत किंवा ज्यांचा एज वाढला आहे, असे सगळे माझे मित्रमंडळांना, मुलं आणि मुली दोघांनाही मी सांगेन की पहिल्यांदा तर हे आपण आपल्या मनातून काढून टाकावं. कारण हे काढून टाकणं गरजेचं का आहे?
जर ते नसेल, जसं आर्मीमध्ये म्हटलं जातं की लढाई लढण्याच्या आधीच आपण हार मानणे, ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. बट आपल्याला काय शिकवलं जातं की फाईट टिल द लास्ट ड्रॉप ऑफ युअर ब्लड, या फिर फाईट टिल द लास्ट ऑफ युअर ब्रेथ, शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची शिकवण ही आपल्याला माहिती असते पाहिजे. मग त्यासाठी महत्वाचं काय आहे की तुमच्यामध्ये आपण पुन्हा तिथेच येतो. हे एक सर्कलच आहे की जे सर्कल वारंवार तिथेच फिरून फिरून येतं, ते म्हणजे काय, पुन्हा बेसिक मनाची सकारात्मकता हवी. आणि मी तुम्हाला त्याच वेळेस मार्गही सांगितला की तो सकारात्मकता आपण कशी आणू शकतो. ठीक आहे. आता पुढे जर याविषयी झालं सांगायचं की मानसिकतेमध्ये माध्यमाची भीती सध्या जी मुलांच्या मनात आहे की सर मराठी घ्यावं की इंग्रजी घ्यावं. आता मी तुम्हाला माझं सांगतो, माझं जे शालेय शिक्षण आहे ते 10वी पर्यंत मराठीमध्ये झालं. मी 11वी 12वी जी आहे ती सायन्स माध्यमातून शिकलो, की ज्यावेळेस मला इंग्रजी माध्यमाचा थोडासा म्हणजे मी थोडंसं मला युज टू व्हायला किंवा ऍडजस्ट व्हायला मला वेळ लागला. आणि त्यामध्ये मग 12वीलाही साधारणतः 83% मला होते 2005 साली, ज्यावेळेस बोर्डामध्ये मार्क मिळणं थोडंसं अवघड होतं. त्यानंतर माझं जे ग्रॅज्युएशन आहे तेही मी ओपन युनिव्हर्सिटीतून केलं आहे. तुमच्यासारखं रेग्युलर एज्युकेशन किंवा रेग्युलर युनिव्हर्सिटीमधून पण मी शिकलेलं नाहीये. जर मी इंग्रजी माध्यमातून जर पेपर लिहू शकतो, ठीक आहे, तर आपण का नाही लिहू शकत? असं नाही. आता खूप काही इंजिनिअरिंग स्टुडंट असतील वगैरे, किंवा खूप काही असे इंजिनिअरिंग तर मी स्पेसिफिक म्हणणार नाही, पण एक ज्या मुलांनी एसे 12वी मध्ये लिहिला आहे, ज्यांना लिहिता आला, ज्यांनी इंग्रजीचा पेपर लिहिला आहे, किंवा ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा आपण इंग्रजी माध्यमातून काही ना काही जर मटेरियल आपण लिहू शकत असेल, तर अशा लोकांनी सुद्धा इंग्रजीचा बागलबोळ करण्याचं काय कारण येतं? महत्वाचं काय आहे ना, की विषयाच्या म्हणजे त्या युद्धामध्ये आपल्यासाठी एक प्रकारचं एक युद्धच आहे. यामध्ये उतरण्याच्या आधीच हार मानणं हे तर माझ्या बुद्धीला पटत नाही. कारण मी जर तुमच्या जागी असतो तर मी म्हटलं असतं की अरे एसे म्हणतात ना, चल मी युपीसीनी जो एसे विचारलाय तो बघतो आणि त्या एसे वरती 3 तासामध्ये मला 2 एसे लिहिता येतात का हे मी बघतो. ठीक आहे. आता पुन्हा तिथेच ज्यावेळेस मी लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस तो एसे मला पूर्ण लिहिता नाही आला. हे वाक्य लिहिलं का? कारण हा अनुभव भरपूर लोकांना येणार आहे. किंवा हे लिहिता लिहिता आपल्याला मेंटल ब्लॉकअप होतो आणि आपल्याला आयडियाज येत नाहीत. ठीक आहे. त्यासाठी एक एक्सरसाइज आहे, ती मी सांगेल तुम्हाला थोड्या वेळाने. तर पुन्हा ह्या 3 तासामध्ये 1 पेज लिहून आपण शांत होणार आहोत, 2 पेजेस लिहून आपण शांत होणार आहोत. आपल्याला लिहिता येणार नाहीये. बट या ठिकाणी मी म्हणेल की स्टील मी तुमचं अभिनंदन करेल, कारण तुम्ही 2 पेजेस लिहिले. At least you started. सुरुवात होणं फार महत्वाचं. एकदा का सुरुवात झाली तर देन आपल्या सरांना माहिती आहे की प्रॅक्टिस इज द वे आउट. हा एक मार्ग आहे जो आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस न करता भीती बाळगून त्या विषयी आधीच गॉसिपिंग करून की अरे आता तर नाहीये मटेरियल अवेलेबल, मग आपण काय करायचं. इंग्रजीमध्ये किती मटेरियल अवेलेबल आहे? लॉट. ठीक आहे. खूप सगळं मटेरियल अवेलेबल आहे आणि एमपीएससीला ही गोष्ट माहिती आहे, म्हणून एमपीएससीच्या म्हणजे आयोगाने जो पॅटर्न फ्रेम केला तो युपीएससी लेवलचा केला, जेणेकरून आपल्याला ते इंग्रजी मटेरियल वाटेल अवेलेबल होईल. आणि माझं महेश सरांसोबत बोलणं झालं, ज्ञानदीप अकॅडमी सुद्धा हे मटेरियल मराठीमध्ये मुलांच्या सोयीसाठी खूप लवकर घेऊन येणार आहे. आणि त्यासाठी सर म्हणल्याप्रमाणे काही उशीर झाला तरी चालेल, पण क्वालिटी मटेरियल आपण आणायचंय. मग अशा ज्या संस्था आहेत किंवा कोचिंग ज्या आपल्या सध्या पुण्यामध्ये कार्यरत आहेत, ह्याही त्या घेऊन येणार आहेत. पण जर तो पण नाही, मग असं म्हणायचं का की तहान लागली तर विहीर खोदायची किंवा शत्रूला तोंडापर्यंत येऊन द्यायचं आणि मग म्हणायचं का की अरे आपल्याकडे काय काय शस्त्रास्त्र आहे, दारुगोळा पुरवायचा आहे का, आपल्याकडं नफरी म्हणजे आपल्याकडे किती लोक आहेत, एवढी लोक हे लढू शकतील का, मग त्यांचं ट्रेनिंग कधी करणार आपण, मग त्यांना युद्धामध्ये मैदानात कधी उतरवणार आपण. म्हणजे सांगायचं एकच तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी पूर्वतयारीसाठी माहिती असतात. आणि मला माझं स्वतः मी आठवतो की मी एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतल्यामुळे ना मला 2008
2018 उजडलं मुख्य परीक्षेत तयारी करायला. मी 2018 पर्यंत फक्त पूर्व परीक्षेची तयारी करत होतो. आणि मग 18 साली ज्यावेळेस मी मुख्य परीक्षेची तयारी सुरुवात केली, 18, 19, 20 यामध्ये माझं सिलेक्शन झालं जरी नसलं तरी पण मी मुख्य परीक्षेची सुद्धा तयारी करत होतो. आणि त्यामुळे मग ह्या वेळेस ही जी माझी मुख्य परीक्षा होती, पहिली मुख्य परीक्षा, यामध्ये मला यश संपादन करता आलं. मला असं वाटतं इफ इट वर्क्स फॉर मी देन हे तुमच्यासाठी सुद्धा वर्क करेलच. ठीक आहे. आता यामध्ये स्टडी मटेरियलचं आपण बोललो की इंग्लिशमध्ये स्टडी मटेरियल आहेत. आता तुम्ही सांगा की ह्या स्टडी मटेरियल जे इंग्लिशमध्ये आहे, ह्या स्टडी मटेरियलला आपण वाचलं आणि आपल्याला ते कळलं नाही असं होईल का? अनेक लोक स्पेक्ट्रम वाचतात, अनेक लोक लक्ष्मीकांतचं जे पॉलिटिक्सचं इंग्लिशमधील पुस्तक आहे ते वाचतात, पण त्यांचं माध्यम मराठी आहे वगैरे. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला ते समजून घ्यायचंय, अंडरस्टँडिंग. इंटरप्रिटेशन, तुम्हाला ते इंटरप्रिट करायचंय. ठीक आहे. मग ते तुम्हाला इन्कल्केट करायचं स्वतःमध्ये. इन्कल्केट ऍक्च्युअली व्यक्तिमत्वात केलं जातं, बट आपण ह्या इन्कल्केटला वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया की तुम्हाला ते तुमच्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करायचंय. ठीक आहे. आणि जर तुम्हाला इंटरप्रिट आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन, की ज्या वेळेस तुम्ही 1-2 पेजेस तरी लिहून पाहायला हवेत. आता जे काही माझे मित्र आहेत मी त्यांना सांगतो की तुम्हाला भीती वाटते ना, जर मनातली भीती काढायची असेल तर तुम्ही काय करा, युपीएससीचा एखादा क्वेश्चन घ्या आणि तो क्वेश्चन तुम्ही तुम्हाला काय उत्तर लिहिता येतं हे पहा. आता वेगळं काही आहे का, तर ते आपण एक पुढचा जो भाग आहे आपला परीक्षा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न, तर त्या पॅटर्न मध्ये ऍक्च्युअली आपण सुरुवातीला डिस्कस केलाय, पण त्या पॅटर्न मध्ये आपण हे पाहूया की हे आपण इम्प्लिमेंटेशन कसं करणार आहोत. अँड थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.